भुसावळ शहरात 5,70,000 रुपयाची घरफोडी उघड, संशयित आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या 5,70,000 रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात छडा लावत एक संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 4,99,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बाशिद शेख, राहणार फातेमा नगर कॉलनी, भुसावळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मार्च ते 30 मार्च दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व सुमारे 5,70,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आमिर खान हबीब खान, वय वर्ष 35, राहणार न्यू ईदगाह जवळ भुसावळ, यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीतील मोठा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. सर, काय बोलाल आपण घरफोडीच्या बद्दल? भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 28 तारखेला या फातेमा कॉलनी हॉटेल तवक्कलच्या समोर तिथे घरफोडी झालेली होती. वसीम शेख यांच्या घरात घरफोडी झालेली होती. ते काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तर त्या घरफोडी झाल्यानंतर FIR क्रमांक 159/26 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट बोलवण्यात आलेली होती. पण गोपनीय माहितीच्या आधारे गावातील एक आमिर खान हबीब खान या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले व त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने सदरची घरफोडी केल्याचे कबूल केलेले आहे. तसेच त्या घरफोडीमध्ये टोटल 5,70,000चा मुद्देमाल गेलेला होता. त्यातील आतापर्यंत जे सोनं आहे आणि कॅश आहे ते रिकव्हर करण्यात आलेले असून त्याला आता मान्य न्यायालयाने 3 दिवस PCR दिलेला आहे. पुढील तपास चालू आहे. सर, गुन्हेगाराची पार्श्वभूमी काय आहे? गुन्हेगाराची पार्श्वभूमी चेक करण्यात आली. PSI सांगळे यांच्याकडे तपास देण्यात आलेला असून ते पुढील तपास करत आहेत. 3 दिवसाच्या PCR मध्ये गुन्हेगाराची पार्श्वभूमी नक्कीच कळेल.